मॅडम, माझी डिलिव्हरी होऊन 10 दिवस झाले आहेत, तर बाळाला घुटी दिली तर चालेल का? आई आणि सासूबाई म्हणतात घुटी द्यायला पाहिजे आणि डॉक्टरांनी सांगितले आहे की घुटी देऊ नका. काय करावे? आजच माझ्या एका पेशंटचा मला मेसेज आला की बाळाला घुटी दिली पाहिजे का? आता हा खरं तर वादाचा विषय आहे. कारण आपल्या घरातले जुने व्यक्ती, मोठे व्यक्ती, आई-वडील किंवा सासूबाई हे आपल्याला सांगत असतात की बाळांना घुटी दिली पाहिजे, त्याने बाळांची वाढ छान होते. पण आपल्याला डॉक्टर सांगत असतात की घुटी अजिबात देऊ नका. आता काय झालेलं आहे की पूर्वीच्या काळी घुटीतनं बाळाला वेगवेगळी औषधं दिली जायची. घुटीमध्ये खूप छान-छान औषधं असतात खरं तर. जसं की ज्येष्ठमध असतो, हळकुंड असतं, बाळहिरडा, जायफळ, मुरड शेंग असे अनेक औषधं असतात जे बाळाला सर्दी खोकला झाला, ताप आला किंवा त्याचं जर का पोट दुखलं, पातळ संडास झाली, अशा वेळेस ते औषधं घुटीतनं बाळाला दिले जायचे. परंतु आता आपल्याला WHO नी 6 महिनेपर्यंत बाळाला फक्त आईचं दूध द्यायचं असं सांगितलं आहे. कारण आता वेगवेगळे इन्फेक्शन्स खूप वाढलेले आहे. पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी होती. वेगवेगळ्या औषधांवर रिसर्च झालेले नव्हते आणि त्यामुळे वातावरण सुद्धा शुद्ध होतं. एवढे इन्फेक्शन्स नव्हते आणि ज्यामुळे घरात जी काही औषधं उपलब्ध असायची तीच दिली जायची. परंतु आता आपलं सायन्स खूप डेव्हलप झालेलं आहे. वेगवेगळे औषधं बाजारात बाळांना देण्यासाठी उपलब्ध आहे आणि जर का आपण घुटीतनं अशी औषधं बाळांना दिली, तर बाळांना इन्फेक्शनचे खूप चान्सेस असतात. बाळं खूप नाजूक असतात. नवजात बालक ज्याला आपण म्हणतो, त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप वीक असते. इम्युनिटी डेव्हलप झालेली नसते. अशा अवस्थेमध्ये आपण वरचं घुटीतनं जर का काही त्यांना औषधं दिले, तर इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप असते. खूप हायजेनिक कंडिशनमध्ये जर का आपण दिले, तर इन्फेक्शन कमी होतात. परंतु त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. ते घुटीतले औषधं जर आपण उघडे ठेवले, ओले ठेवले, तर त्यांना बुरशी येण्याची शक्यता असते आणि त्यातून बाळांना इन्फेक्शन होत असतं. आणि बाळांना इन्फेक्शन झालं की डिहायड्रेशन सपाटून होतं आणि मग ते कंट्रोल होत नाही आणि त्यांच्या जीवाला सुद्धा धोका असतो. म्हणून शक्यतोवर 6 महिनेपर्यंत बाळांना वरचं काहीही देऊ नका. 6 महिन्यानंतर ही जी काही घुटीतली औषधं असतात ती तुम्ही घरात ठेवा आणि आईच्या दुधात उगाळून गरज पडेल तेव्हा तुम्ही त्यांना तशी ती देऊ शकता.